त्यामुळे पुढच्या राजकीय घडामोडीकडे संजय राऊत आणि अंबादास दानवे यांच्यावर आरोप करत संजय लाखे पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला। संजय लाखे पाटील यांच्याकडून शिवसेना सचिव पदाचा आणि पक्षाचा राजीनामा देण्यात आलाय। जालना लोकसभा आम्ही सोडून घेऊ शिवसेनेला आणि सांगली काँग्रेसला देऊ। ज्यावेळेस 2 लोकसभा मतदारसंघाचा टाय होता त्यावेळेस असं सांगून त्यांच्या शब्दाखातर मी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। केवळ विशाल पाटील यांना थांबवलं आणि कमकुवत उमेदवार देऊन दुसऱ्याला निवडून आणणं हा अजेंडा त्यांनी त्या ठिकाणी राबवला। त्यापुढं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये काम न करण्याचं ठरवलंय म्हणून सचिव पदाचा मी राजीनामा दिला आणि माझ्या पक्ष सदस्यत्वाचाही राजीनामा मी सन्माननीय उद्धव साहेब ठाकरे यांच्याकडे पाठवून दिलेला आहे। तर राऊत आणि दानवेंवर आरोप करण्यात आलेले आहेत आणि लाखे पाटील यांनी राजीनामा दिला। 14 महिन्यांपूर्वी ठाकरेंनी जालना लोकसभेचं तिकीट देण्याची हमी दिली होती। तिकिटाची हमी पूर्ण झाली नाही। संजय राऊतांनी सांगलीत जयंत पाटलांशी समझोता केला। सांगलीत पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला असं संजय लाखे पाटील म्हणतात। अंबादास दानवे यांनी जालन्याची जिंकणारी जागा पक्षापासून दूर ठेवली असंही लाखे पाटील यांचं म्हणणं आहे। गेल्या 13 ते 14 महिन्यात संघटनात्मक जबाबदारी नाकारून बेदखल करण्यात आलं। दैनिक सामनात नाव नोंदवून न घेणं, मानहानीकारक वागणूक यामुळे राजीनामा देत असल्याचं लाखे पाटील यांनी म्हटलंय। मराठवाड्यातील संघटना कमकुवत होते। उद्धवजी तुम्हाला शुभेच्छा असंही लाखे पाटील यांनी म्हटलंय।